स्वामी ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही देवावर विश्वास ठेवता का? श्रद्धा ठेवता का? चांगली गोष्ट आहे, खूप खूप चांगलं आहे. पण जर कोणी त्या श्रद्धेचाच वापर करून तुम्हालाच फसवत असेल तर? आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक काय आहे आणि देवाचं नाव घेऊन बरीच लोक फसवतात किंवा बरीच लोक अंधश्रद्धेत बळी पडतात किंवा बरीच लोक हे करतात ते करतात, असं खूप कानावर आलंय. एवढ्यात तर खूपच आलंय. आणि यामुळे काय होतंय ना, लोकांना खरं तर जे चांगलं तेही वाईट वाटायला लागलंय आणि जे नाही, जे वाईट ते चांगलं वाटायला लागलंय. असं काहीतरी झाल्यामुळे मला हा व्हिडिओ करावा लागला. आणि कारण तुम्हाला माहिती आहे, रोहिणीताई अशा कुठल्याच गोष्टीवर व्हिडिओ करत नाही आणि खूप सारखं मला असं आवडतही नाही. पण काही ताईंचे असे हे असतात की ताई आम्हाला सांगा हे काय आहे, असं कसं, हे ते बरंच काही काही असतं. त्यामुळे शेवटी मला ह्या टॉपिकवर व्हिडिओ करावा लागला. आता व्हिडिओ म्हणजे काय तर तुम्हाला सांगते की खूप गोष्टी असतात बघा. देवावर श्रद्धा असणे 100% खूप खूप चांगलं. पण सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही देवावर श्रद्धा ठेवताय आणि देवावरची श्रद्धा तुमची सकारात्मकतेने त्याचं बदल होत आहे, तर नक्कीच तुमची ती देवावरची श्रद्धा तुम्हाला चांगली आहे. पण जर का असं होतं आहे की त्या देवावरच्या श्रद्धेचा उपयोग किंवा फायदा हे दुसऱ्याला चांगला होतोय, तर नक्कीच कुठेतरी काहीतरी अडचण आहे, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आपल्याला गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे. आता घंगाळपात्र सेवेचंच मी सांगते. घंगाळपात्र सेवा, माझी जी सेवा आहे ना, खूप खूप अनुभवी अशी म्हणजे अनुभव आलेले आहेत. आणि ही सेवा आहे माझ्या स्वतःसाठी सुद्धा. ही घंगाळपात्र सेवा म्हणजे बालाजी महाराजांची सेवा आहे, माझी आवडती सेवा आहे. जशी माझी धनलक्ष्मी कुंचन सेवा आवडती आहे, वैभवलक्ष्मीचे व्रत आवडते आहे, तशीच माझी ही घंगाळपात्र सेवा सुद्धा आवडीची आहे, माझ्या खूप जवळची आहे. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. जर मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात कोणीतरी असं आहे की जे देवाचं नाव घेऊन हळूहळू तुम्हाला असं सांगताय तसं सांगताय, तर कदाचित असं मी तुम्हाला अजिबात काही वेगळ्या पद्धतीने घेणार नाही आहे किंवा वेगळ्या पद्धतीने सांगणार नाही आहे. पण तुम्हाला एकच सांगेल की बघा, कसं असतं की काही गोष्टी असतात, हो बरोबर, काही गोष्टी असतात ज्यामध्ये लोक एकमेकांच्या काय म्हणतात ना आपण की त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या देवांची भावना याचं नावावर चालणाऱ्या गोष्टींवरनं फसवणूक करतात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात असू द्या, देवावर श्रद्धा ठेवणं चुकीचं नाही, पूजा करणं चुकीचं नाही, उपासना करणं, जप, पाठ, सेवा ह्या गोष्टी करणं चुकीचं नाही. ठीक आहे, हे सगळं आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि ते योग्यच आहे. कारण श्रद्धा माणसाला आधार देते, मानसिक शांतता देते आणि संकटात उभं राहण्याची ताकद देते. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा या श्रद्धेचा वापर काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी करायला लागतात. देवाचं नाव पुढे करून लोकांच्या भावना, भीती आणि अज्ञानाचा फायदा घेतात आणि हळूहळू त्या श्रद्धेला अंधश्रद्धेत बदलतात. बरं, हे कोण करतं बरं? ज्याला ज्ञान नाही आहे, ज्याच्यामधल्या काही गोष्टी माहिती नाही आहे, पण उगाच काहीतरी आपल्या बाता मारत बसायचं, असं सांगत बसायचं आणि अंधाधुंद तुम्हाला गोष्टी सांगायच्या. हे त्या व्यक्तीला चांगलं कळत असतं. कल्पना करा, एक साधा माणूस आहे, त्याच्या आयुष्यात एक अमुक अशा अडचणी आहेत, घरात आर्थिक समस्या आहेत, आरोग्याच्या तक्रारी आहेत, नात्यामध्ये तणाव आहे. अशा वेळी कोण येतं बघा आपल्या डोक्यात? देव. आणि देवानंतर देवांची ही दूत. आता ही दूत कोण? तर साधू, बुवा, जे काही आपण भोंदू, बाबा, देवी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आहेत. आता मी ज्ञानाने एक शास्त्रतज्ञ, वास्तुतज्ञ आणि अंकशास्त्रतज्ञ, क्रिस्टल रेकी हीलर, ह्या सगळ्या गोष्टी बघा, मला एवढं सांगत बसण्याची गरज नाही की मी काय काय केलंय. पण जिथं ज्ञान आहे तिथं तुम्हाला त्याचा पुरेपूर उपयोग होतो, कारण तिथे कुठलाही ओमफट स्वाहा होत नाही. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात पहिली लोक ही. आता हे तुमचा विश्वास कसा जिंकतात तुम्हाला सांगते. तुमच्याशी गोड बोलणार, तुमच्या समस्या ऐकणार, हसणार, खेळणार, तुमच्याशी हे करणार. पण एक अंतरही ठेवावा लागतो, हेही गरजेचं असतं, हे त्यांना कळत नाही. आता यानंतर कसं असतं, तुम्हाला काही तांत्रिक मांत्रिक अशा गोष्टी दिल्या जातात, मग ते तुमच्याकडनं ते करून घेतलं जातं. बघा, देवाचं करणं, देवाची पूजा करणे हे सगळं चुकीचं नाही आहे. देवाची सेवा ही कधीही चांगलीच आहे, ही कधीही तुम्हाला त्याचं चांगलंच उपयोग होणार आहे. एखादं देवाचं नामस्मरण करा, एखादी पूजा करा किंवा एखादं पूजा मांडा किंवा पोथी वाचा,
याने तुमच्यातली सकारात्मकता, तुमच्या घरातली सकारात्मकताच वाढणार आहे. पण भोंदूबाबांनी दिलेले हा उपाय, तो उपाय, हे पूजा, ती हे असं नाही. पूजा म्हणजे त्या अघोरी पूजा असं म्हणते, ह्या कुठल्याच कामाच्या नाही. कारण आजकाल इतकं काही समोर येतं ना की भीती वाटायला लागते की आपला माणूस किंवा आपल्या ज्या भोळ्या बाबड्या ताई आहेत, दादा आहेत, ते ह्या अशा विचित्र गोष्टींमध्ये अडकत जातात. त्यामुळे मला एक आवर्जून मनापासून सांगू इच्छिते की आत्ता रिसेंट काही घटना घडल्या, अलीकडच्या घटनेतनं मला तुम्हाला हे सांगावंशी वाटलं की काही लोकांनी आधुनिक साधनांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग घेतला. सोशल मीडिया, व्हिडिओ ॲप्स ह्याद्वारे लोकांमधल्या पर्सनल गोष्टीपर्यंत पोहोचले. त्याचनंतर मानसिकरित्या खेळलं गेलं, अगदी खांद्या मांडीवर बसवल्या गेलं. या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत बघा. कारण जिथं देव आहे ना तिथं धंदा आहे, पण जिथं देव आहे तिथे तुमचे कर्मही मोजले जातात. त्यामुळे तुम्ही एखादी सेवा करताय, पूजा करताय, उपासना करताय, 100% ते योग्य आहे. पण हे काही ज्या गोष्टी असतात जिथे तुम्हाला असं करा, इथे हे टाका, तिथे हे फुंका, तिथे हे जाऊन हे करा, ह्या गोष्टी अजिबात नाही. आणि मला तुम्हा ताईंपर्यंत, तुम्हा दादांपर्यंत ह्याच गोष्टी पोचवायच्या आहे की आजकाल आपण 21व्या शतकात राहतोय. आपण 21व्या शतकात हे चमत्कार नमस्कारच्या गोष्टी सोडून द्या. या चमत्कार नमस्कारच्या गोष्टी जेव्हा तुम्ही सोडाल ना तेव्हा तुमची खरी प्रगती होणार. तुम्हाला तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची खरी प्रगती तेव्हाच मिळणार. कारण कसं असतं, ह्यांचा बाजार किंवा हे जे गोष्टी करत असतात ना, ज्याला काही तर्कवितर्क नसतं, जिथे चमत्कार होतो, धूर होतो, हे होतो, ते होतो, त्या गोष्टी जिथे अशा ज्याला उत्तर नाही अशा गोष्टी होतात ना, हे पडणं, ते सांडणं, इथे धुवा होणं, इथे काहीच नाही, त्याला उत्तर नाही. ज्याला उत्तर नाही ते काही उपयोगाचं नाही. त्यामुळे हे सगळं का होतं, तर कारण माणूस जो आहे तो भावनेवर जास्ती चालतो. अरे बापरे असं झालं, अरे ते असं झालं बरं का, मग त्याच्यामुळे असं झालं, माझ्या घरी असं बदललं. अरे असं नाही आहे, तुमचं भाग्य, तुमचं प्रारब्ध तसं होतं, त्यामुळे ते तसं झालं. अचानक कावळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणतो ना आपण, त्यामुळे ह्या लोकांचं फावतं. त्यामुळे आता काय करायचं आहे, इथेच आपल्याला थांबून विचार करायचा आहे. जर खरंच लोकांकडे एवढी शक्ती असली असती तर तो स्वतःचं आयुष्य का नाही परफेक्ट बनवू शकला असता? का नाही तो स्वतः अमर आहे? का नाही त्याच्या स्वतःमध्ये अद्वितीय अशा शक्ती आहेत? का नाही तो एकूण एक व्यक्तीला श्रीमंत करत आहे? तो का देवाचा आधार घेतोय? बरोबर, तो का लोकांना हे सांगू नको, ते सांगू नको, असं करू नको सांगतोय? बरोबर. त्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं हे समजून घ्यायचं आहे की असंच जर असेल ना तर आपल्याला कुठेतरी विचार करायला पाहिजे. पण हो, देवाची सेवा उपासना करणं चुकीचं नाही. पण आजकाल ज्या कुठले जे प्रकरण निघतात ना, त्यामुळे असं मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं की चमत्काराला नमस्कार हे करणं बंद करा. तुम्ही लोक चमत्काराला नमस्कार करणं बंद करा. चमत्कार हा खूप चुकीचा शब्द आहे. अनुभव, प्रचिती, जाणवणे, भासणे ह्या गोष्टी आहे जिथे खरं देवतत्व निर्माण होतं. आणि जिथे खरं देवतत्व निर्माण होतं ते दिसत नाही, त्यांचा साक्षात्कारही होत नाही, ते प्रकटही होत नाही, काही होत नाही, अंगातही येत नाही. मी तर सांगते, कारण या गोष्टीला कुठलंही तथ्य नाही. खरं अध्यात्म म्हणजे देवाची उपासना, पूजा, नामस्मरण ह्या गोष्टी करणे, न की या अघोरी गोष्टी, हे कौल लावलाय, ते केलंय, असं पण अजिबात नाही. त्यामुळे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की खरं अध्यात्म काय सांगतं, तर देवाचं नामस्मरण करा, विविध पूजा पाठ करा, विविध ग्रंथांचं वाचन करा, लोकांशी चांगलं वागा. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःला ओळखा, स्वतः मजबूत व्हा, स्वतः खंबीर व्हा, स्वतः विचार करा, देवावर विश्वास ठेवा, कर्मावर विश्वास ठेवा, तुमच्या भोग प्रारब्धावर विश्वास ठेवा. आणि एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात जर का येते, चमत्कार, भस्म, फुंकर ह्यातलं सोडून तुमच्या आयुष्यात जर एखादी पूजा उपासना, जसं की धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे, शास्त्रातली सेवा आहे, याने बऱ्याच लोकांचे अनुभव आहे ज्याच्यानी तुम्हाला आर्थिक बलवत्ता मिळते. लक्ष्मीची पूजा करणं वाईट आहे का? नाही. गंगाळपात्र सेवा आहे, बालाजींची पूजा करणं वाईट आहे का? नाही. बालाजींची सेवाच तर करायला लावलंय तुम्हाला, थोडीच दुसरं काही वेगळं करायला लावलंय. बरोबर. त्यामुळे हे काही असं चमत्कार नमस्कार नाही आहे. हे साधी देवाची पूजा आहे, 4 फुलं वाहणे, एखादं पोथी वाचणे, स्तोत्र वाचणे, बस एवढंच आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळं काही करावं लागत नाही.
त्यामुळे बघा, जर तुम्ही पूजा करत असाल, प्रार्थना करत असाल, एखादं धर्मकार्य करत असाल, तर ते पूर्णपणे योग्य आहे. कारण ती तुमची श्रद्धा आहे. पण त्या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला कोणीतरी व्यक्ती कंट्रोल करत असेल, तुम्हाला हे करा, ते करा, ह्या गोष्टी करा सांगत असेल, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण देव कधीच तुम्हाला घाबरवत नाही. देव कधीच तुम्हाला सांगत नाही की माझ्याद्वारेच तुझं काम होईल. कारण देव हा तुमच्या कर्मावर तुम्हाला फळ देत असतो. त्यामुळे आपल्या स्वामींचं नामस्मरण, दत्तगुरूंचं नामस्मरण, आपण आपल्या कुलदेवीचं, कुलदेवतांचं, इष्टदेवतांचं यांचं नामस्मरण करा, ह्यांच्या स्तोत्रमंत्राचं पठण करा. आयुष्यात तुमची जेवढी पुण्याई तुम्हाला जमा करता येईल ना, तेवढी पुण्याई जमा करा. जेवढं स्तोत्रमंत्राचं पठण जमा करता येईल तुमच्या आयुष्यात, त्याचा साठा तयार करा. जेवढ्या पूजाविधी करणार, कारण ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक आहे, याच्यात चुकीचं काही नाही आहे. पण हो, जिथे चुकीचं आहे ते समजून घ्या, एवढंच मला म्हणायचं आहे, बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत ना, की असं होणं, तसं होणं, चमत्कार होणं, हे पडणं, ते हे सगळं सोडून द्या. कारण खरी श्रद्धा, जिथे विश्वास आहे की माझी इच्छा माझ्या देवापर्यंत पोचली आहे आणि तो आज न उद्या मला त्याचं उत्तर देणार आहे, एवढंच, बाकी काही नाही, बरोबर. चला, आजचा व्हिडिओ हा कसा वाटला आहे तुम्हाला सांगायचा आहे. बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर हा संदेश पोचला ना, तर 100% एक नाही, हजारो लोकांना आपण वाचवू शकतो. हजारो लोकांना आपण हे सांगू शकतो की देवधर्म करा, पण तुमच्या घरी पूजा पाठ करून, न की लोकांच्या द्वारी जाऊन त्यांच्याकडून अघोरी विद्या घेऊन, हे करून, ते करून, तंत्रमंत्र घेऊन नाही. आपल्या शास्त्रशुद्ध पद्धतीने घरातली पूजा पाठ, लक्ष्मी देवीची साधना, कुलदेवीची साधना, त्याचबरोबर इष्टदेवतांची साधना, गुरूंची पूजा, ग्रंथांचं पठण, या सगळ्या गोष्टीच सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कारण यालाच अध्यात्म म्हणतात, जिथे श्रद्धेने आणि विश्वासाने गोष्टी आपल्या स्वतःच्या घरात केली जाते, ठीक आहे. आणि ती कोणासाठी, तर आपल्या घरच्यांसाठी, न की दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. त्यामुळे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील, ज्या अडचणींमध्ये मूल होत नाही, हे होत नाही, असं होत नाही, घर अडचणीत आहे, पैशात आहे, साधी पैशासाठी लक्ष्मीची सेवा करा, अडचणींसाठी बालाजींची सेवा करा, काही मार्ग दाखवायचा आहे, मार्ग मिळवून घ्यायचा आहे, गुरूंची सेवा करा, बरोबर. काही अडचणी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, कुलदेवतांची करा. हे कळलं पाहिजे, बाकी काही नाही. त्यामुळे बघा, व्हिडिओ आवडलाच असणार आहे तुम्हाला. आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.